दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथे उपस्थित राहायचे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. कोणाची विकेट पडली? नाव नाव आणि सुमित बाद झालेला आहे. खातं न खोलताच बाद झालाय तो सुमित. सुमितची जागा घेण्यासाठी आलाय सर्वेश. कॅच कोणी पकडली? कॅपवाला कोणी? कॅपवाला हे पाठवले लिंक तुला पाठवले ना. हॅलो हॅलो. जावली क्रिकेट अंतर्गत असोसिएशन अंतर्गत आशीर्वाद क्रिकेट क्लब आसनी बाबाराजे चषक 2025. प्रथम पारितोषिक 50,000, तृतीय 25, तृतीय 15 आणि चतुर्थ 10,000. पहिल्या चेंडूवर बाद झालेला आहे. दुसरा चेंडू ऑफ साईडला तडकवलेला. बघूया किती धावा मिळत आहेत. आणि चौकार. दुसऱ्या चेंडूवर चौकार मारलेला आहे तो वेदांतने. तिसरा चेंडू घेऊन येतोय तो दत्ता. सूर्यकाचा मारा करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती. तिसरा चेंडू निर्धाव चेंडू. 3 चेंडूमध्ये 4 धावा झालेल्या आहेत. त्या 4 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू 4 धावा. पहिल्या षटकातला 5वा चेंडू आणि हाही चेंडू निर्धाव. सूर्य कशी गोलंदाजी करतोय तो दत्ता अशी सुरेख गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये 4 धावा दिलेल्या आहेत त्याने. 1 बाद 4 अशी धावसंख्या. 1 बाद 4. शेवटचा चेंडू दत्ता यांचा. सुरेख गोलंदाजी दत्ता यांची. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दत्ता याने सुरेख कामगिरी केली. पहिल्या षटकाखेरीत 1 बाद 4. 1 बाद 4. मालचुंडी विरुद्ध आलेवाडी हा सामना रंगतोय. विशाल गोलंदाजीसाठी आलाय. विशाल वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक. 1 बाद 4 अशी धावसंख्या मालचुंडी संघाची. प्रथम स्ट्राईकवर वेदांत. पहिला चेंडू ऑफ साईडला तडकवला. सुरेख फटका. चौकार. हे
संघाकडून सर्वेश तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पाहूया सर्वेश काय करतोय आणि हा वाईड असा चेंडू एक अवांतर धाव या अवांतर धावेमध्ये वाढ होते आणि संघाची धावसंख्या होते 13 एक बाद 13 पुन्हा एकदा दत्ता सामना करेल सर्वेश पुन्हा एकदा वाईड चेंडू वाईड +1 ह्या 2 धावा आणि संघाची धावसंख्या 15 पुन्हा एकदा दत्ता सामना करेल सर्वेश आणि हा क्लीन बोल्ड सर्वेश बाद होतोय अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू सर्वेश क्लीन बोल्ड बाद झालाय संघाची धावसंख्या 15 2 बाद 15 तिसरे षटक चालू असताना संघाची धावसंख्या 2 बाद 15 आता सर्वोच्च जागा घेण्यासाठी संघ मैदानामध्ये दाखल होतो आदित्य एवढं काम पहिलं कर स्कूटी बसणार आहेत का ट्रॉफी तेवढ्या दत्ताची उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आलेवाडी संघाकडून दत्ताचा सामना करेल आदित्य आणि हा लेग साइडला तडकडला चेंडू अवांतर एक धाव या एक धावेबरोबर संघाची धावसंख्या होते 16 2 बाद 16 तिसरं षटक चालू असताना संघाची धावसंख्या 2 बाद 16 कोण आहे तिसरे षटक चालू असताना संघाची धावसंख्या होते 2 बाद 17 2 बाद 17 दत्ताचा सामना करेल वेदांत ओपनिंगसाठी आलेला वेदांत अजूनपर्यंत त्याला आपली बॅट दाखवता आली नाही आणि फुलटॉस चेंडू पाहूया झेल होतोय का आणि झेल सुटलेला आहे एक धाव ते पूर्ण केली दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण अतिशय गचाळ असं क्षेत्रक्षण पाहायला मिळतं आलेवाडी संघाकडून आणि हा एज लागून विकेटीने कॅच आणि बाद होतो वेदांत वैयक्तिक 11 धावांवरती वेदांत बाद होतोय संघाची धावसंख्या होते 19 3 बाद 19 अमित उत्कृष्ट पद्धतीचा झेल घेतला अमित याने एवढ्या ट्रॉफी येणार आहेत बाईकपर्यंत मोठ्या ट्रॉफी येणार आहेत का टाका लागतील नवीन खेळ
मैदानामध्ये नवीन जोडी दाखल होते, आदित्य आणि राज. दत्ता अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. ऑफ साईडला धडकवला चेंडू आणि पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. या एक धावेबरोबरच संघाचे धावसंख्या होती 20. 3 बाद 20. तिसरं षटक चालू असताना संघाची धावसंख्या 3 बाद 20 झाली. 3 षटका अखेर संघाची धावसंख्या 3 बाद 20. दत्ता याने अतिशय उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी केलेली आहे. दोन ओव्हर्स मध्ये त्याने 3 विकेट घेतलेले आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय अमित. सामना करेल आदित्य. लेग साइडला धडकवला चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. अजून एक लागेल. बापू संघाची धावसंख्या 21. चौथं षटक चालू असताना संघाची धावसंख्या 21. संध्या कुठे आहे बघ. निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते अमित याची. चौथं षटक चालू असताना संघाची धावसंख्या होती 21. पुन्हा एकदा आणि हा मात्र षटकार. लॉंग ऑनच्या वरून हा जातोय षटकार. आजच्या दिवसातील पहिला षटकार पाहायला मिळतोय. राज याच्या बॅट मधून या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या होते 27. चौथं षटक चालू असताना 3 बाद 27. पुन्हा एकदा तिथेच धडकवला चेंडू. आता मात्र एक धाव. हॅलो 28. चौथं षटक चालू असताना संघाची धावसंख्या 3 बाद 28. पुन्हा एकदा अमित. तिथल्या तिथे धडकवला चेंडू. धावबादची संधी आणि धावबाद होतोय आदित्य. हॅलो पुढचा होणारा सामना वरोशी बी विरुद्ध वागदरे. हॅलो हॅलो हॅलो. आता नंदू फलंदाजीसाठी नंदू आणि हाले हॅलो. राजने चौकार टोकून संघाची धावसंख्या पुढे नेली आहे. संघाची धावसंख्या होती 32. 4 बाद 32. अमित याला या संघामध्ये 12 धावा ठोकलेल्या आहेत. पुढचा होणारा सामना वरोशी बी विरुद्ध वागदरे. गोलंदाज अमित फलंदाजीसाठी सज्ज होतोय.
नंदू आणि स्लोअर डिलिव्हरी, हा निर्धाव चेंडू. नंदू फसला आहे स्लोअर डिलिव्हरीच्या जाळ्यात आणि निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा स्लोअर डिलिव्हरी, यावेळी मात्र नंदू फसला नाही, ऑफ साईडला तडकवला आणि जातोय. चेंडू जातोय सीमारेषे पार आणि मिळतोय हा चौकार. या 4 धावेबरोबर संघाची धावसंख्या होते 36. आज तू येईल ना विनोद पार्टे. हा शुभम येताना येऊन येईल. सक्का वय एक धाव. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आलेवाडी संघाकडून. हो मार्केटलाच आहे 37 ना. 37. संघाची धावसंख्या 4-5-37. विकेट कसा आउट झाला. चला पुढचा सामना आलेवाडी वागदरी विरुद्ध वरोशी, दोन्ही संघाचे कर्णधार. टॉस साठी यायचंय, टॉस का बॉस मध्ये टॉस साठी यायचंय. वरोशी नाही टाकू हिलायची. चला अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीच्या मार्गावर. हा देखील स्लोअर डिलिव्हरी आणि हा फलंदाज देखील फसलाय. या निर्धाव चेंडू मिळतो या षटकामध्ये. पुन्हा एकदा अनिकेत स्लोअर डिलिव्हरीचा मारा करतोय. फलंदाजाला मात्र काही समजाना. हा मात्र वाईड चेंडू, एक अवांतर धाव. या अवांतर धावेबरोबर संघाची धावसंख्या होते 38. 5 बाद 38. पुन्हा एकदा अनिकेत, पुन्हा एकदा स्लोअर डिलिव्हरी, हा देखील निर्धाव चेंडू आणि षटक संपतंय. आणि संघाची धावसंख्या होते 38.